नमस्कार प्रेक्षको, मी निखिल जाधव न्यूज अनकटच्या अनकट संवाद कार्यक्रमात आपलं स्वागत करतो. आपल्याबरोबर ज्येष्ठ कायदेतज्ञ डॉक्टर श्रीपाद देसाई सर आहेत, ज्यांच्याबरोबर आज आपण संवाद साधणार आहोत. सर नमस्कार. सर, संविधानावरती आपण कार्य करत आहात आणि आपलं एक पुस्तक आहे जे भारतीय संविधान का वाचावे आणि का वाचवावे याबद्दल थोडंसं सविस्तर सांगा. खरं तर एक कायदा क्षेत्राचा विद्यार्थी म्हणून सतत हा एक मूलभूत भाग राहिलेला आहे की हे कायद्याचं जे पूर्णपणे क्षेत्र उभं आहे त्याचा सगळ्यात फाउंडेशनचा पार्ट, मूलभूत पार्ट, पाया ज्याला आपण म्हणत असतो तो कोणता असतो तर तो संविधान असतो. आणि मग अशा केसमध्ये ज्यावेळेस मी माझी LLB ची डिग्री पूर्ण करत होतो त्यावेळेस आम्हाला लिगल हिस्ट्री नावाची गोष्ट होती, कायद्यांचा इतिहास आणि त्याचबरोबर ज्युरिस्प्रुडन्स नावाचा एक विषय होता ज्याला आपण कायद्याचं शास्त्र ज्याला म्हणू शकतो, सायन्स ऑफ लॉ त्याला म्हटलं जात असतं. त्या दोन विषयांचा माझ्यावरती खरं तर त्यावेळेस अभ्यासाच्या दरम्यान खूप चांगला प्रभाव पडला होता. आणखीन मी नंतर म्हणजे ज्यावेळेस माझी LLB नंतर LLM झाली, नेट झाली, PhD ज्यावेळेस माझी करायची वेळ आली त्यावेळेस मात्र मी याच्यावरती जरा गंभीरतेने विचार करत होतो की आज जो पार्ट संविधानाच्या संदर्भातला आहे त्याच्यावरती आपल्याला डिटेल जरासं पाहणं गरजेचं आहे, कारण हा मूलभूत भाग आहे आणि मूलभूत गोष्टी आपल्याला स्पष्ट असणं हे कधीही चांगलं राहत असतं, कारण ज्या गोष्टी स्पष्ट नसतात त्याच्या संदर्भात समज आणि गैरसमज जास्त पसरवले जाऊ शकतात. मग हे व्यक्तीच्या संदर्भातले असेल किंवा एखाद्या संस्थेच्या संदर्भातल्या असेल, त्यावेळेस व्यक्तीच्या संदर्भातल्या आपल्या कल्पना किंवा त्याच्याबद्दलच्या आपल्या गोष्टी स्पष्ट नसतात त्यावेळेस व्यक्तीच्या वागण्या बोलण्याबद्दलचा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता राहत असते. सेम कुठल्याही प्रकारच्या संस्थेच्या संदर्भात सुद्धा राहत असते ना. अशा स्थितीमध्ये मी जरासं साधारण ऑब्झर्वेशन करत होतो की आपल्या संविधानाच्या संदर्भात पण समाजामध्ये काही प्रमाणात समज आणि गैरसमज निर्माण होण्याची शक्यता दिसते. अशा स्थितीमध्ये मला वाटलं की आपण पहिल्यांदा याचा स्वतःहून आकलन करण्याचा प्रयत्न करूया कायद्याचा विद्यार्थी म्हणून. आणि ज्यावेळेस मी हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड पाहायला लागलो कायद्याच्या संदर्भातली, त्याच्या इतिहासातली, त्यावेळेस त्या टोकापर्यंत जाऊन पोहोचलो जिथं आपण ज्याला जंगल राज म्हणतो. जिथं जंगल मानवाची वस्ती ही जंगलामध्ये होती, कुठल्याही प्रकारचा समाज व्यवस्था नव्हती, तिथपर्यंतचा अभ्यासाची सुरुवात मी म्हटलं ते टोक पकडून आपण अभ्यास करायला सुरुवात करू आणि मग ठरवू की आजचं संविधान आपल्याला वाचवणं गरजेचं आहे का वाचवणं गरजेचं आहे. त्या स्टेज पासून ज्यावेळेस सुरुवात केली, जंगलराजचा पार्ट जरासा पाहिला, त्याच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या थिअरीज, वेगवेगळे सिद्धांत आहेत की राज्य निर्मिती का झाली, कशासाठी झाली, कोणत्या परिस्थितीत झालेली आहे, त्याची आवश्यकता नेमकी काय होती. आणि हे सगळं पाहत असताना त्याचे वेगवेगळे सिद्धांत जे आहेत त्यात थॉमस हॉब्स, जॉन लॉक आणि रशो. थॉमस हॉब्स आणि जॉन लॉक हे दोन मोठे विचारवंत होऊन गेले, मधले ब्रिटिशर्स आहेत ते होते. आणखीन त्याचबरोबर रशो जो आहे फ्रेंच जो फिलॉसॉफर जो आहे, तर यांच्या एक थिअरी त्यांनी मांडलेली आहे, सोशल कॉन्ट्रॅक्ट थिअरी, सामाजिकरणाचा सिद्धांत, आणि त्याच्या अनुषंगानं कशा प्रकारे राज्य निर्मिती झाली. तर हा प्रवास जरासा सुरू झाला माझा की राज्याची आवश्यकता नेमकी का पडते, राज्याद्वारे लोकांना काय नेमकं अपेक्षित राहतं, आणि तो एक सुरुवातीच्या भागापासून आज रोजीपर्यंतची स्थिती कशी राहिली याचा एक अभ्यास मी सुरुवात केली. राज्य निर्माण होण्याची पहिली स्टेज जिथं आपण राजेशाही म्हणत असतो, किंग्सली स्टेट म्हटलं जात असतं, त्या ठिकाणी मग राजपुरोहिताची भूमिका, राजाची भूमिका, त्यानंतर पोलीस स्टेट नावाची गोष्ट युरोपियन कंट्रीज मध्ये येऊन गेलेली आहे, त्यानंतर लेझेस्फिअर स्टेट येऊन गेलेली आहे. मग त्यातला जो पार्ट आपण बघतो साम्राज्यवाद आणि पुंजीवादाचा, त्याचे ड्रॉबॅक्स नेमके काय निघालेले आहेत, तो एक पार्ट आपण पाहिला. आणि त्यानंतरचा मॉडर्न फेज जो आहे वेलफेअर स्टेटच्या दृष्टिकोनातून, कल्याणकारी राज्याच्या संदर्भातून, जे द्वितीय विश्वयुद्धानंतरचा जो पार्ट आपल्याला पाहायला भेटतो, इथपर्यंतचा जो पार्ट आहे त्याचा जरासा अभ्यास केल्यानंतर एक जाणवलं, एका कन्क्लुजन पर्यंत मी येऊन पोहोचलो की आज जी साधारण आपल्याला राज्यस्थिती भेटलेली आहे, जे अधिकार भेटलेले आहेत, ज्या पद्धतीनं जीवन जगण्याचा आपल्याला एक प्रकारे भरोसा दिला गेलेला आहे राज्याकडून, तो याच्या आधी या लेवलपर्यंतचा कधीही नव्हता गेल्या 10,000 वर्षापूर्वी. 10,000 वर्षापूर्वीपासून हे पहिल्यांदा घडतं आहे की अशा प्रकारची लोकशाही, जे तळागाळातल्या लोकांना, एक काळ होऊन गेलेला आहे ज्या ठिकाणी बौद्ध संस्कृती
त्या बुद्धा पिरियडमध्ये संघ आणि गण नावाच्या ज्या गोष्टी होत्या त्याच्या थ्रू लोकशाहीची बीज रुजलेली आहेत, नो डाऊट. त्याच्याबद्दल आपल्याला काही दुमत असण्याचं कारण नाही. पण आज जे आपण लोकशाही अनुभवतो आहोत, प्रत्येक व्यक्तीला तो जो अधिकार दिलेला आहे जगण्याचा, उभं राहण्याचा, आणि प्रत्येक जीवाकडे लक्ष जे दिलेलं आहे, तर हे या गोष्टी याच्या आधी कधी घडलेल्या नाही. आणि त्यामुळे एका कन्क्लुजनवरती मी, एका निष्कर्षावरती येऊन पोहोचलो. खरं तर संविधान हा इतका मोठा विषय आहे, एका व्यक्तीचं आयुष्य कमी पडेल अशा पद्धतीचा एकत्र आपल्याला चर्चा त्याच्यावरती करणं तितकासा वेळ आपल्याला परमिट करणार नाही. पण मी त्या एका स्टेजपर्यंत सांगेन जे पुस्तक लिहिण्यासाठी मला उद्युत केलं गेलं ज्या विचाराने, तर ते एक अशा प्रकारचं होतं की हे कुठेतरी समोर येणं गरजेचं आहे, लोकांना याची जाणीव होणं गरजेचं आहे की हे किती मुश्किलीनं आपल्याला भेटलेलं आहे या जनरेशनला भेटत असताना. कारण साधारण मी माझं ऑब्झर्वेशन कॉलेजमध्ये असल्यामुळं समाजातल्या सगळ्यात यंग लोकांबरोबर काम चालतं आहे, त्यांच्याबरोबर शिकवण्याचा प्रयत्न माझा सुरू आहे. त्यामुळे समाजात आज काय चाललं आणि येणाऱ्या 15 वर्षानंतर 10 वर्षानंतर समाज कसा असणार आहे, सुदैवाने याचं आकलन आधीच होत राहत असतं. कारण म्हणतात की आजची जी तरुणाई आहे ती कोणत्या प्रकारची गाणी ऐकते, कोणत्या प्रकारचे पिक्चर पाहते, कोणते फॅशन करतं, याच्यावरती त्या देशाचा भवितव्याचा पाठ डिपेंड करत असतो. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातला घटक म्हणून मला याची सतत कल्पना राहते की बाबा येणाऱ्या कालावधीत नेमक्या कोणत्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं. तर त्या अंदाजावरती, त्या आकलनावरती एक मात्र दिसायला लागलं की येणारा काळ खरंच जरासा भयानक होऊ शकतो. ज्या दृष्टिकोनातून एवढ्या वर्षाच्या प्रक्रियेतून, शेकडो हजारो वर्षाच्या प्रक्रियेतून जे आपल्याला आज साध्य झालेलं आहे ते कदाचित टिकेल नाही टिकेल याच्या संदर्भातली एक द्विधा मनस्थिती जी आहे ती परिस्थिती निर्माण होऊ शकते. आणि अशा दृष्टिकोनातून आपण एक छोटंसं असं एक पुस्तक तयार करणं गरजेचं राहील की जिथे लोकांना हे संविधान वाचावे, तर ते का वाचावे, ते वाचणं गरजेचं काय, त्याचं आकलन करणं का गरजेचं आहे, आणि सोबत ते वाचवणं जर ते धोक्यात असेल, जर त्यांच्या बुद्धीला पटत असेल की नाही हे धोक्यात आहे आणि ह्याला वाचवण्याची गरज आहे, तर ते नेमकं का करावं. त्या दृष्टिकोनातून क्वेश्चन अर्थातच मी वाचकांसाठी, नागरिकांसाठी तो ठेवलेला आहे की प्रत्येकानं आपापल्या क्षमतेनं शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे आहे, प्रत्येकानं आपापल्या क्षमतेनं शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे आहे, आणि त्या आकलन क्षमतेवरती आपण आपली मतं व्यक्त केली पाहिजेत, जे अधिकार आपल्याला याच संविधानाने दिलेले आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. संविधान जो भाग आहे तो फक्त विद्यार्थ्यांनीच वाचावा का, आणि तो विद्यार्थ्यांनीच वाचावा तर का, आणि बाकीचे जो घटक आहे म्हणजे घरातील जे व्यक्ती आहेत, समाजातील जे व्यक्ती आहेत, त्यांनीही याचा अवलंब कशा पद्धतीने करावा, किंवा त्यांच्यासाठी हे किती महत्त्वाचं आहे असं आपल्याला वाटतं. कारण अलीकडे आपण पाहतो की वाचक वर्ग जो आहे तो हल्ली कमी होत चाललेला आहे, आणि त्यामध्येही अनेक वर्ग आहेत, विचारांचे वर्ग सध्या होत चाललेले आहेत, ज्यामध्ये कुठलं वाचावं कुठलं नाही वाचावं
एकंदरीत या सर्वच बाबींवरती आपलं काय मत आहे आणि आपण कशा पद्धतीने आणि कोणत्या दृष्टिकोनातून या सर्व गोष्टींवरती पाहतो? नक्कीच. खरं तर संविधान ही गोष्ट फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही ही त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्याचा जन्म झालेला आहे, च्यापासून त्याच्या मृत्यूपर्यंत. आणि मी तर म्हणेन फक्त जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंतचा नाही, तर जन्म होत असतानापासून म्हणजे ज्यावेळेस तो गर्भधारणेत आहे तिथून त्याचा तो पार्ट सुरू होणार आहे. जीव ज्यावेळेस निर्माण झालेला आहे त्या गर्भाशयात तिथून त्याचा तो पार्ट संविधानातून सुरू होतो, असं साधारण एक माझं आकलन मला सांगताय. तिथपासून मृत्यूपर्यंतचा पार्ट हा सगळा त्या संविधानामधला भाग आहे. त्यामुळं समाजातल्या या प्रत्येक घटकासाठी ती प्रत्येक गोष्ट माहीत असणं संविधानाची गरजेची आहे, असं साधारण मला या ठिकाणी मला असं वाटतं. आणि दुसरी गोष्ट अशी की खरं तर कसं होतं, आता एखादा व्यक्ती आहे समजा वार्धक्याकडे झुकलेला आहे, त्याच्याकडे हार्डली 10, 15, 20 वर्ष शिल्लक राहिलेली आहेत आयुष्यातली. अशा केसमध्ये तो संविधान वाचून नेमकं जर काय कुठला एखादा चुकीचा भाग घडत असेल तर तो कुठपर्यंत सांभाळू शकणार आहे. खरी ताकद खरी राहत असते कुठल्याही कुटुंबाची, कुठल्याही समाजाची, कुठल्याही देशाची, तर तो तरुण वर्ग राहत असतो. आणि हे आपलं सुदैव आहे. खरं तर आता सध्याच्या आकडेवारीनुसार आपलं देशाचं वयवर्ष सरासरी 29 वर्ष आहे. 2000 आज आपण जागतिक स्तरावरती पहिल्या 10 तरुण देशांमध्ये येतो. 2035ला आपण यंगेस्ट कंट्री असू. म्हणजे येणारा 15-20 वर्षानंतरचा काळ हा पूर्णपणे असं म्हणता येईल की तो भारताचा आहे. पण प्रश्न शिल्लक असा राहतो की त्यावेळेस भारत कुठल्या दिशेला असेल, कारण तो ज्या दिशेला असेल त्या दिशेवरती त्याची दशा ठरणार. आणि मग अशा केसमध्ये मला, अशा स्थितीमध्ये मला असं वाटतं की हा भाग सगळ्यात पहिल्यांदा तरुणांना समजून घेणं गरजेचं आहे की आता माझी भूमिका काय, आता मी नेमकं काय करायला पाहिजे आहे. त्या दृष्टिकोनातून माझं सततच एक सांगणं राहील तरुण पिढीला, नव्या पिढीला की पहिल्यांदा तुमचे अधिकार आणि सोबत तुमची कर्तव्य जाणून घ्या. कारण अधिकार कधीच नुसते फक्त अधिकारीत नसते. राईट्स आर ऑलवेज आर नेव्हर बी ॲब्सोल्यूट. इट ऑलवेज कम्स विथ द रिस्पॉन्सिबिलिटीज. अधिकार हे सतत जबाबदारी सोबतच येत असतात. त्यामुळं कर्तव्य जाणून घेणं, आपले अधिकार जाणून घेणं आणि त्याच्याबरोबर आपल्या जीवनामध्ये ध्येय ठेवणं, टार्गेट असणं, एम असणं हे खूप गरजेचं आहे. कारण साधारण मी म्हटलं तुम्हाला की महाविद्यालयीन जीवनामध्ये पाहतोय मी विद्यार्थ्यांचा सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट अशी दिसते की स्वप्न मोठी आहेत, पण त्याच्या पाठीमागे ते पूर्ण करण्यासाठी झटण्याची इच्छा नाहीये. कुठेतरी आधुनिकता आल्यामुळे ती इच्छा कमी झाली असं आपल्याला वाटतं? नाही, हा भाग राहतो, हा प्रत्येकच पिढीमध्ये राहत असतो. कारण आता माझा बोलण्याचं तात्पर्य की आधुनिकता इन द सेन्स की मोबाईल आला, अनेक वेळेस आता शिक्षण पद्धतीमध्ये ऑनलाईन जी पद्धत आहे त्याचा अवलंब झालाय. त्यानंतर पुस्तकं जी आहेत त्याचं ओझं नको म्हणून PDF रूपांतरामध्ये आता त्याचे काही भाग होत आहेत. तर एकंदरीत या सगळ्या गोष्टीही या सर्व इच्छाशक्तीच्या मागे थोड्या प्रमाणात तरी कारणीभूत असू शकतात. मी काही प्रमाणात सहमत आहे सर आपल्याशी. कारण हे होतं, आजही होतंय, त्याच्याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही. पण हे प्रत्येक जनरेशन मध्ये होतच असतं. कारण ह्युमन रेस इज द ओनली रेस ऑन द अर्थ विच इज इन द प्रोग्रेसिव्ह वे. सतत प्रगतशील असणारं हे एक रेस अशी आहे, वंश असा आहे जो सतत एका पर्टिक्युलर दिशेनं, म्हणून तर त्याला आपण उत्क्रांतीकडे म्हणतो, आणि त्याच्यात सतत प्रगती होत असते. तर हा प्रत्येक जनरेशनचा पार्ट आहे. आणि म्हणून प्रत्येक जुन्या जनरेशनला वाटतं की आजची पिढी ही खराब झालेली आहे. ठीक आहे, त्यामुळं या दृष्टिकोनातून काही अंशी मला असं मी सहमत राहीन आपल्याशी की बाबा ठीक आहे बाबा, काही ॲप्स असे आहेत, काही सॉफ्टवेअर्स असे आहेत की ज्याच्यामुळं मुले जरा भरकटल्यासारखी वाटतात. पण सोबत तीच प्रगतीकडे किंवा आधुनिकतेकडे येणारी गोष्टच माणसाच्या विकासासाठी किंवा आयुष्य परिपूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून त्याला मदत करत राहत असते. त्यामुळे डेफिनेटली म्हणजे फक्त मला या ठिकाणी एकच म्हणायचं होतं की याला आधुनिकता जबाबदार नाही. कारण आधुनिकता हा कंटिन्युअस चालणारा पार्ट आहे. प्रत्येक वेळेस मागच्या क्षणापेक्षा नवीन क्षण हा आधुनिकच असणार आहे. आधुनिकतेचा वापर योग्य दिशेला होणं गरजेचं आहे. कन्स्ट्रक्टिव्ह वेनं जर असेल, पहा ना आता प्रथम विश्वयुद्धानंतरचा जो जागतिक परिस्थिती पाहिली तर आपल्याला दिसतं की त्यावेळेस युद्ध सामग्री वाढवण्याकडेच प्रत्येक देशांचा
खास करून जे काही गुट निर्माण झालेले होते, ते जर्मनीचा असेल किंवा इटलीचा असेल, तिथला तानाशाह असेल, मनवळवणी करावी लागेल नवीन पिढीची. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. आपल्याला फार सविस्तर माहिती आत्तापर्यंत देत आलेली आहेत, जे मुलांच्या बाबतीत असो किंवा संविधानाच्या बाबतीतले असो किंवा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातून त्यांनी कशा पद्धतीने या दुसऱ्या क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे. सर, आपण शेवटाकडे तर येतच आहोत, पण मला सांगा, शिक्षक खरं तर तसं पाहायला गेलं तर व्यवसायाने मी शिक्षक आहे, पण लिगल फील्डमधलं एज्युकेशन झाल्यामुळं काही आपल्या जवळचे जे मित्रमंडळी असतात ते कायदेशीर सल्ला वगैरे मागण्यास येत असतात प्रत्येक वेळेस. तर साधारण 13 केसेस आमच्या जवळ आलेल्या होत्या डायव्होर्सच्या दृष्टीने. म्हणजे मी खरंच त्या संदर्भात खूप विचार केला. माझ्या सेकंड पीएचडीचा विषयच त्याच्या संदर्भातला आहे. तर आमच्या मनात असा विचार आला की आपण लिगल प्रॅक्टिशनर नाहीये, आपण एक प्राध्यापक, शिक्षण क्षेत्रातला व्यक्ती आहे. आपल्याकडं जर 13 मॅटर्स जर आले असतील तर जे लिगल प्रॅक्टिस करता आहेत, जे ॲडव्होकेट म्हणून आहेत, आणि त्यातल्या त्यात खास करून जे फॅमिली कोर्टचे प्रॅक्टिस करतायत, त्यांच्याकडे किती असे मॅटर्स गेले असतील. आणि ज्या वेळेस म्हणजे खरं तर मला सांगायला चांगलं वाटतं या दृष्टिकोनातून की त्या 13 मधली 9 घरं तुटण्यापासून वाचली. आम्ही स्वतःहून गाडी काढायचो, मिसेस आणि मी जायचो. त्यावेळेस जराशा काही टेक्निकल अडचणी यायच्या लॉकडाऊनच्या फेजमध्ये. आपले जे पोलीस मित्र वगैरे आहेत, जे सहकार्य करणारे आहेत, त्यांना सांगायचो आणि ते त्यातून मुभा जराशी द्यायचे आम्हाला. ज्या कॉलसाठी जात होतो त्यांना कल्पना होती देसाई सर निघालेत म्हणजे नक्कीच काहीतरी बाबा योग्य काम असणार आहे. आणि अशा केसमध्ये त्यांना जाणं, त्या नवऱ्याच्या घरी जाणं, त्यांना सांगणं, त्या नवरी मुलगी असेल त्याच्याकडं जाणं, त्यांना सांगणं असेल. म्हणजे नवरा नवरी मी एवढ्यासाठी म्हटलं की एक तर विषय असा होता जिथं 4च दिवस लग्नाला झालेले होते. 4 दिवसानंतर तो विषय त्यांचा डायव्होर्स पर्यंत पोहोचलेला होता.
आणि दुसरा टोकाचा भाग असा की एकाच्या संसाराला 18 वर्ष झालेली होती. ते पती पत्नी असे होते की जिथं 18 वर्षाचा संसार केलाय, कोहॅबिटेशन 18 इयर्स. इट्स अ व्हेरी लॉंग पिरियड इन इंडिव्हिज्युअल्स लाईफ. 18 वर्ष एका व्यक्तीच्या आयुष्यातली मोठी आहेत. एक टोटली विरोधाभास दोन ठिकाणी दिसत होता. आणि ह्या दरम्यान समजून घेण्याचा प्रयत्न केला की सगळ्यात बेसिक लेवलला जर काय पकडलं जातं तर ते भौतिकवाद आहे. मग तो पालकांचा असेल, भौतिकवादावरती सगळ्या गोष्टी म्हणजे पैशावरती सगळ्या गोष्टी अडकत आहेत. त्यामुळं असं वाटतं अशी एक सामाजिक धारणा आपली व्हायला लागली किंवा व्यक्तीची धारणा अशी व्हायला लागली की मी शिकलो म्हणजे 4 पैसे कमवलेच पाहिजेत. मग ती मुलगी असेल किंवा तो मुलगा असेल. त्यांना हे कुठेतरी मला वाटतं हे समजून घेण्यात गफलत होते की शिक्षण हा एक वेगळा विषय आहे, आयुष्य हा एक वेगळा भाग आहे. आणि ह्या ठिकाणावरती हे त्याचे घटक आहेत महत्वाचे, भले महत्वाचे आहेत पण ते घटक आहेत. ते म्हणजे आयुष्य नाहीये. तो पैसा म्हणजे आयुष्य नव्हे, ते शिक्षण म्हणजे सगळं आयुष्य नव्हे. तर खरं तर या ठिकाणी मी माझा पर्सनल एक तुम्हाला एक्सपिरियन्स शेअर करेन. ज्यावेळेस मॅडमच्या बद्दल, मिसेस बद्दल सांगितलं की कंटिन्युअस युनिव्हर्सिटी टॉपर राहिलेली व्यक्ती, नेट 2 वेळा क्वालिफाय केलेलं आहे लॉ मध्ये. आणि त्यावेळेस मी मुंबईला होतो, मी डिपार्टमेंट ऑफ लॉला होतो. आणि कदाचित सुदैवानं मी यंगेस्ट फॅकल्टी होतो फ्रॉम बिगिनिंग ऑफ मुंबई युनिव्हर्सिटी PG सेक्शनला शिकवायला. त्यावेळेस मिसेस पण त्या ठिकाणीच होत्या मुंबईमध्ये. आणखीन BCT लॉ कॉलेज पनवेलचं जे आहे त्या ठिकाणी त्यांना पण जॉब ऑफर होत होता, ती शक्यता होती त्या ठिकाणी. असं असताना मला जर असं वाटलं की आपण अशा ठिकाणी सर्व्हिस देण्यासाठी जाऊ जिथं आपली जास्त गरज आहे. आणि म्हणून ग्रामीण ठिकाण चूज करून मी इकडे या ठिकाणी आलो. ते यायच्या आधीचा मला जर असं एक इन्सिडेंट सांगायचा, एक अप्रोच सांगायचा आहे. कुठल्याही पद्धतीनं कुणालाही फोर्स केलेलं नाही, पण तो एक अप्रोच मला खरंच खूप आवडला. मी ज्यावेळेस ह्याचे विचार करत होते की आपल्याला मुंबई सारखं ठिकाण सोडून कोल्हापूरला जायचं आहे का, या संदर्भात माझे शिक्षक आहेत त्यांनी मला ऍडवाइस केली की मी कोल्हापूरला म्हणजे माझं मत कोल्हापूरला जाण्याचं. लॉ ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट झालेली एखादी मुलगी अनपेक्षित, मला आजपर्यंत तसं कधी दिसलं नाही. ते मी ज्यावेळेस त्याला असं विचारलं की तुझं मत काय, तर त्यावेळेस त्याने सांगितलं की पॅकिंग कधी करायला लागेल. म्हणजे ज्यावेळेस मी विचारतोय मत काय आहे त्या ठिकाणी ते पुढचं डिस्कशन क्लोज करून त्यांनी मला विचारलं की तुमची इच्छा जर जाण्याची तर मी पॅकिंग कधी करायला. मग म्हटलं तू एवढी शिकली आहेस, आई वडिलांनी एवढं शिकवलं नाही. तिने सांगितलं की एवढं सगळं शिकवलं हे काय फक्त मुंबईसाठी नाही, आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावरती गेलो तर तो करिअरचा भाग मला करता येण्यासारखा आहे. आणि मी जर खरंच शिकलेली आहे तर ज्या कुठल्या ठिकाणी जाईल मी खंबीरपणे उभी राहू शकेन. जर माझं खरंच शिक्षण आहे, जर माझ्या नुसत्या डिग्री असतील तर त्याचा काय उपयोगच होणार नाही, नाहीतर त्या डिग्री घेऊन काही अर्थ पण नाही. जर मी खरंच शिकलेली असेल तर मी जाईल त्या ठिकाणी, ते उभे राहू शकेल. आणि अर्थातच त्यानं ते सिद्ध पण करून दाखवलं. SS लॉ पब्लिकेशनची डायरेक्टर ते आहे. याच्याच बरोबर ऑनलाईन अकॅडमी चालवते, प्रोफेशनल अकॅडमी. नुकतंच तिला कोल्हापूरमध्ये नवीन उद्योजिका म्हणून पुरस्कार पण एका संस्थेनं दिलेला आहे. तर हा पार्ट खूप महत्वाचा मला वाटतं. तर अर्थातच शिक्षकांची फक्त ती कायदेशीर नाही तर मी म्हणेन नैतिक जबाबदारी पण आहे. कारण युरोपमध्ये काही देश आपल्याला असे पाहायला भेटतील जिथं 3 लोकांना सगळ्यात जास्त सन्मान दिला जात असतो. एक म्हणजे त्या देशाचे जे सैनिक आहेत ते, दुसरे ते देश उभा करण्यासाठी जे सायंटिस्ट आणि इंजिनियर्स आहेत ते, आणि तिसरं म्हणजे या सगळ्यांना घडवणारे जे शिक्षक आहेत ते. आपल्यात सगळ्यात पहिल्यांदा हा पार्ट पहिला डिफेन्सच्या बाबतीत दिसतो. तो सन्मान आज आपला समाज ऍक्सेप्ट करतो आहे, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन तो ऍक्सेप्ट करतो आहे. काही प्रमाणात सायंटिस्ट आणि इंजिनियरचं पण ऍक्सेप्ट करतोय, डॉक्टरचं पण ऍक्सेप्ट करतोय. पण शिक्षकांचा जो पार्ट आहे तो आजही आपला समाज तितकासा ऍक्सेप्ट करत नाही जो प्राचीन मध्ययुगीन भारतात केला जात होता.
ठीक आहे, याच्यासाठी काही गालबोट काही शिक्षकांवरती लागलेली असेल, याचा अर्थ असा नाही राहत की समाजानं त्या सगळ्या शिक्षकी पेशाला तशी नावं ठेवली. आजही काही शिक्षक मनापासून काम करतायत, आणि मी तर म्हणेन नुसतं मनापासून नाही, तनापासून आणखीन धनापासून पण काम करणारे काही शिक्षक लोक आहेत. तर समाजाने मला वाटतं तिकडे लक्ष देणं गरजेचं आहे, आणि तो जो पार्ट आहे तो सन्मान जो आहे, कारण जोपर्यंत जसा माझा विश्वास वाढतो माझ्या विद्यार्थ्यांमुळं, तसं त्या शिक्षक वर्गाचा विश्वास वाढणारा आहे. तो जर विश्वास त्यांना सर्वसामान्य लोकांनी दिला, त्यामुळे हे दोन जे व्हील्स ऑफ सोसायटी आहेत, पॅरेंटिंग ॲज वेल ॲज द टीचिंग, याचं ज्यावेळेस येईल त्याच वेळेस मला वाटतं की विद्यार्थ्यांसाठी जाता जाता अनकट संवाद या माध्यमातून तुम्ही समाजातील प्रत्येकाला काय आवाहन कराल? सगळ्यात महत्वाचं मला एक विद्यार्थी दृष्टिकोनातून मी सांगेन, मला सतत असं वाटतं की शिकणं गरजेचं आहे. आपली ही जी गफलत व्हायला लागलेली आहे की मी पास होतोय म्हणजे मी शिकतोय, हे खरं तर आपण सगळ्यात पहिल्यांदा काय केलं पाहिजे, त्याचा तो गैरसमज दूर केला पाहिजे आहे की पास होणं वेगळं, डिग्र्या घेणं वेगळं आहे आणि शिकणं वेगळं आहे. मग ते तुम्ही कुठल्या टप्प्यामध्ये शिकता आहात आणि काय शिकता आहात हे महत्वाचं नाही. शिक्षण तेच आहे जे तुम्ही घेतलेलं आहे, ज्याचा तुम्ही आयुष्यात वापर करू शकता. देशप्रेम व्यक्त करण्यासाठी किंवा एक चांगला व्यक्ती बनण्यासाठी खूप मोठ्या पदांची व्यवस्था घालण्याची खरंच आवश्यकता नाही. आज ज्या ठिकाणी मी आहे ती भूमिका प्रामाणिकपणे पार पाडणं मला वाटतं खऱ्या अर्थानं देशसेवा होऊ शकते. ह्या तर देशभक्ती होण्यासाठी तुम्हाला वेगळं काय बॉर्डरवर जाऊन केलं पाहिजे अशातला भाग नाही. आज तुम्ही जिथं आहात, जिथं जाण्याचा प्रयत्न करणार आहात, बस तीच एक गोष्ट प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे. तर मला वाटतं ह्या दोन गोष्टी सर्रास सगळ्यांसाठी आवश्यक नसतील. एक म्हणजे शिकणं आणि दुसरं म्हणजे प्रामाणिक राहणं. कारण जेवढे काही समाजामध्ये आपल्याला ज्या गोष्टी दिसत आहेत, जेवढे प्रॉब्लेम्स दिसत आहेत, ते या दोनच गोष्टींचं कुठेतरी गफलत झाल्यामुळे दिसत आहे असं मला वाटतं. तर प्रेक्षक हो, हे होते डॉक्टर श्रीपाद देसाई सर, ज्यांनी आज आपल्याला शिक्षण आणि सामाजिक कार्य या दोन्ही पैलूंवरती सविस्तर अशी माहिती दिली. त्याबरोबरच पालक, विद्यार्थी, संविधान या विषयावरती त्यांनी प्रकर्षाने प्रकाश टाकला. तर अशाच आणखी एका व्यक्तिमत्वाबरोबर आपण अनकट संवादच्या पुढच्या भागात भेटणार आहोत. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज अनकट, बातमी जशीच्या तशी.